आमचे इंजेक्शन वाले संत भगवान बाबा, ते नेहमीचे अशोक पाटील उकिरडे करमाडवरून त्यांनाही नमस्कार. रामकथेमध्ये ज्यांच्याकडे 8 दिवस आमचा निवास होता भालेकर पाटील, तुम्हालाही नमस्कार. तुमचे व्याहीमुळे पाटील त्यांनाही नमस्कार करतो. बसलेली सगळी मान्यवर मंडळी, महाराज मंडळी, विनेकरी महाराज, भालदार, चौकदार, बसलेल्यात अजूनही कोणी महाराज असेल, सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे, ते वंदनीय पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक. प्रथमतः या सर्व महात्मे मंडळीला, तुम्हालाही सगळ्या महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. ज्यांच्या दरबारामध्ये हे सेवा आहे, दादा पाटील विघ्नहर्ता देव आहे. बालेकरजी, त्याच्याशिवाय काम होत नाही. कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, कीर्तनकार असो की तमाशा, शेतकरी असो की व्यापारी, पहिलं पूजन गणपती बाप्पा. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं गणेशाला वंदन करतो. ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज असले तरी पहिलं वंदन गणपतीला. ओम नमोजी आद्या वेद प्रदीपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. ज्ञानाच्या राजानं सुद्धा पहिलं गणेशाला वंदन केलं. अशोक पाटील, तमाशावाले सुद्धा पहिलं. आता ही माणसं चांगली आहे सगळी, तरी पण तमाशा पाहिलेली आहेच. रात्रभर उठू देत नाही ते, दफावर थाप टाकली रात्रभर. पण पहिला गण असतो भगवानराव. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा गावगा पाव तुझ्या चरणी आमचा. हे कामापुरतं म्हणतो, काही पहिला आहे का नाही? पहिला गण असतो तमाशात सुद्धा. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा. शेतकरी सुद्धा पहिलं वंदन गणेशाला. व्यापारी असू द्या, निर्विघ्नपणे कोणतंही कार्य पार पाडण्यासाठी गणेशाचं वंदन केल्या जातं. नाही तर गणपती ज्या घरात आहे तिथं मोटरसायकलीचं पडत नाही, वाहनाचं जोडत नाही. अशोक पाटील, एखाद्या घरात 4 भाऊ असेल ना, आवडीनुसार वाहन घेतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरची राजदूत, 3 नंबरची हिरो होंडा, धाकट्याची सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. मम्मीचा वाघ, पप्पाचा बैल, भैयाचा मोर न याचा उंदीर. घरी गेल्यावर डोके चालवा, जमते काय मोटरसायकलीचं. एका घरातली वाहन सांगतो मी. पार्वती आईचा वाघ आहे, महादेवरावचा बैल आहे, कार्तिक स्वामीचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. अरे, जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे. आणि दोघीची भांडणं आहे भालेकर पाटील, रोज भांडणं. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याशी धाडली वना. एक पाठ आहे तुम्हाला, गंगा गौरी दोघी भांडवी. एकदा गणपती बाप्पाने विचारलं, मम्मी तोंड का उतरलं पार्वतीला. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. अरे, तुझ्याजवळ सांगून काय उपयोग, काही गोष्टी घरातल्या लेकराजवळ सांगायच्या नसतात. तू ओळखलाय ना का मला? काय माझ्याकडे खातं कोणतं आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हे खातं माझ्याकडे, माझी मम्मी दुःखी. सांगते बाळा, मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे. हे मागणं आली गंगा आणि बसली तुझ्या पप्पाच्या डोक्यावर. गंगा डोक्यावर आहे. अरे, हे बरं वाटत नाही बाबा.
तिला खाली उतरवत आहे. मग बटूचा वेश धारण करून गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश मिळवला. जया नावाच्या दासीला गाय केलं. एक दिवस त्या गायीनं ती शेती फस्त केली. दर्भाची काडी गौतमानं फेकून मारली. गाय मरून पडली. गणपती बाप्पाने सांगितलं की एकच उपाय आहे, डोक्यावरची गंगा खाली आणल्यावर आंघोळ केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आणली खाली ती गणपतराव. समुदायाचा मालक, गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे मालक. सगळ्या समुदायाचा मालक म्हणजे गणपती आहे. त्यांच्या दरबारात ही सेवा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा दादा पाटील. संत आणि समाजामध्ये हा फरक आहे. समाज सुखी आहे, संत दुखी आहे. सुखिया सब संसार है, खावे और सोवे. दुखिया कबीर है, जागे और रोवे. हा फरक पहा. समाज सुखी का? जेवण करतो आणि झोपी जातो. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. 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 खाया पिया सुख से सोया नाच जमाना तोया. 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 मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट आउट म्हणजे 3.5 होत्या बरं का. असं पडेल. पूर्वी पाडे होते भालेकरजी. पाव की, नीम की, सवा की, 1.5 की, 2.5 की. हे जुनी मंडळी. आउट की पूर्वी पाडे. आउट. 1 आउट आउट, 2 आउट 7, 3 आउट 10.5, 4 आउट 14, 5 आउट 17. घरी गेल्यावर हिशोब लावा. आउट. औट हात का मानव देह म्हणजे 3.5 हाताचं शरीर प्रत्येकाला दिलं. 3.5 हाताचं म्हणजे या खड्यापासून या बोटापर्यंतच्या लांबीला हात म्हणतात. त्याच्या हाताने त्याचा देह मोजा. 3.5 हात भरतो. घरी गेल्यावर करा हा उद्योग. फक्त विनंती आहे, ज्याचा त्यानं. बुटक्या माणसानं उंच माणूस मोजला तर 5.25 भरल. उंच माणसानं बुटकं मोडलं तर 1.25 वर प्रकरण थांबल. म्हणून ज्याचा त्याचा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. 3.5 हाताचं शरीर प्रभूने दिलं. कशा करता? देवे दिला देह भजना गो. झालं काय? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणून सुखिया संसार, खावे और सोवे. जेवण करतो आणि झोपी जातो. दुखिया कबीर है, जागे और रोवे. संत जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडता हे जन नदी खवे डोळा. तो कळवळा भरोरी. हे जनन देखवे डोळा. येतो कळवळ्या येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा.
आता अशोक पाटील, नात्याशिवाय रडणं संभवत नाही. सर्वसामान्याला हा नियम नाही. ज्याचं जसं जसं नातं असेल तसा तसा रडण्याचा स्वर उंच खाली असतो. जास्त जवळचं नातं असलं ते काळी चारला रडतं. थोडं लांब असेल तर काळी दोनला. बरं का दादा पाटील. आणि अजिबात संबंध नसलेला तंबाखूला चुना म्हणतं. अरे रडारड चालली तर तुले का तंबाखूला चुना? आमचं कोण लागलंय? आम्ही शेजारच्या गावचं कोण मेलंय म्हणून बघतोय. ज्याचा संबंध नाही ते रडत नाही. रडतात कोण? ज्याचं नातं आहे. नात्याशिवाय रडणं संभवत नाही. तिथे सुद्धा ओळखता येतं कुणाचं नातं किती जवळचं आणि किती लांबचं आहे. डेड बॉडी जवळ आपल्याला परिचय नसू द्या, पण मी ओळख सांगतो. पोटाला हात लावून रडत असेल, समजायचं त्या प्रेताची ही आई आहे. हातात हात धरून रडत असेल, समजाव हा भाऊ आहे. कपाळाला हात लावून रडत असेल, पत्नी आहे. हे मी सांगतो, हे सूत्र लक्षात घ्या. उगाच नाही, आपोआप ते नैसर्गिक आहे. हे काही केंद्र सरकारचे नियम नाही. मुलगा मेल्यावर आईनं पोटाला हात लावावा. अरे आपोआप जातो तो पोटाला हात. का? तिला आठवण येते लेकरा. या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. अपेक्षा एवढीच होती तुझ्या खांद्यावर जायला मिळावं. माझ्या आधी गेलास म्हणून. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर बाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर बाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर बाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर बाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. जगत में कैसा नाता है. कैसा नाता है. जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर बा. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. भावाला कळतं माझं बाहुबल गेलं म्हणून बाह पकड कर भाई. पत्नीला पहिली आठवण कुंकवाची येते. तुमच्या नावाचं कुंकू लावत आली उद्यापासून काय लपट झपट करतरी यारो. पुन्हा एक फरक आहे असं पडेल. मरेपर्यंत शेवटचा श्वास असेपर्यंत रडते ती आई. वर्षभर रडते बहीण. पुढचं पाठ नाही मला काही घेणं नाही आपल्याला. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे 10 मासा. 13 दिन तक त्रिया रोवे, फिर करे घरवासा. म्हण भूला भूला फिरे जगत में कैचा नाता. म्हणजे नात्याशिवाय रडणं संभवत नाही. आणि तुम्ही सांगता संत समाजासाठी रडतात, तर त्यांचं समाजाचं नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2 शब्दाचं नातं जुळत असते. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. अवतरती त्याच्या तृ धातू आहे. तृ तरतीचं तरणे होतं, पण धातूला उपसर्ग लागला भगवान राव की अर्थ बदलतो म्हणून अव लागला. अवतरती खाली येणं. खाली येणं. आणि उद्धरती वर काढणं. वर त्याला काढलं जातं जे आधी खाली आहे. खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलुयाची मारणाची, आलुयाची मारणाची, आलुयाची मारणाची, आलुयाची मारणाची. बोलिले रुसे, बोलिले रुसे, बोलिले रुसे, बोलिले रुसे. आजमावे वरताया, आजमावे वरताया, आजमावे वरताया.
वरी आले याचं नाव अवतार आहे. आणि आपण खाली आपल्याला वर काढतात याचं नाव उद्धार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. हे नातं आहे बरं का अशोक पाटील. त्या नात्यामुळे संत रडतात. पहिला मुद्दा लक्षात घ्या. सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात हे कळलं, पण जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जे झोपलेला आहे. अरे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तुम्ही सुद्धा सोडा. मराठी कळते ना? हा हो म्हणायचं. तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तर भाषण चाललं दारूबंदीवर संताची प्रमाण घेऊन. भगवान राव संताची प्रमाण पाठ करून भाषण. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरी धक्को बजायचे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती, टाळांचा कडकडाट. नाही तिथलं सांगतो. लोकांना वाटतं आपलं गाव याच्या भाषणानं व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे आधी जागे आहे. साधू संत जागे आहे म्हणून अधिकार वाणी नाही. होई बाजा होई